नमस्कार मंडळी. मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं हार्दिक स्वागत करतो. आपण बघा निफ्टी बँक निफ्टीसाठीचा अनालिसिस आणि उद्यासाठीचा इंट्राडे ट्रेडिंग सेटअप विथ प्रॉपर मार्केट सायकोलॉजी, विथ प्रॉपर इंट्राडे लेवल्स, विथ प्रॉपर इंट्राडे टार्गेट्स. तो ऑप्शन बाईंग मध्ये असो, फ्युचर्स मध्ये असो, कसे टार्गेट्स आपण बाईंग अँड सेलिंग साठी ठेवू शकतो हे आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात का? ठीक आहे. सर्वात प्रथम आज जसा मार्केटमध्ये ट्रेड झाला त्याचा थोडाफार आपण आढावा घेऊयात. मार्केट ओपन कुठे झालं? कालची जी एक जवळपास क्लोजिंग होतं त्याच्या थोडाफार आसपास ओपन झालं. सुरुवातीची कॅन्डल कशी आहे बघा, एक थोडंफार वरती खेचण्याचा प्रयत्न होता, पण काय ही जी ट्रेंड लाईन आहे एवढी पॉवरफुल आहे. त्याचबरोबर आपला 50 मुव्हिंग ॲव्हरेज आहे, दोघांचं रिजेक्शन घेतलं मार्केटने सुरुवातीला आणि त्याच्यानंतर मार्केट रिजेक्शन सरळ खाली आलेलं आहे. हे लक्षात घ्या. जर तुम्ही ही मोमेंटम चांगली कॅप्चर केला असाल तर मस्त तुम्हाला एक 100 पॉईंट जाऊ देत, 50-60 पॉईंट जरी निफ्टीमध्ये कॅप्चर करू शकला असा तरी ते बेस्ट होतं. हे लक्षात असू दे. आज निफ्टी एवढं वीक नव्हतं ऍज कम्पेअर टू बँक निफ्टी. म्हणजे बँक निफ्टीने आज अक्षरशः सरळ चांगली, आपण म्हणू शकतो सरळ दणकट मुवमेंट दिलेली आहे. लक्षात घ्या. जर सरळच मार्केट इथून खाली आलेलं, पहिली इंडिसिजन झाली, त्याचा लो तुटला, इथेच जर सेल केला असता तर डेफिनेटली तुम्हाला टार्गेट चांगला बघायला मिळालं. त्याच बरोबर जवळपास त्याचबरोबर विचार केला तर बँक निफ्टीचा उद्या आपण काय म्हणू शकतो, एक्सपायरी आहे, त्यामुळे उद्या बँक निफ्टीमध्ये ट्रेड कसा बघायला मिळणार ते सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे. आता आपण थेट जर डेली टाइम फ्रेम डेलीवरती आल्यानंतर एक व्यवस्थित गोष्ट तुम्हाला समजते की मार्केट आता क्वचित कदाचित इथून कुठेतरी थोडंफार हॉल्ट घेऊ शकतं. उद्या जर मार्केटनी ही जी आजच्या दिवसाची जी रेड कॅन्डल झालेली आहे या कॅन्डलच्या आतमध्ये कुठेतरी एक छोटीशी हॉल्ट घेण्याचा प्रयत्न करेल किंवा डेफिनेटली कुठेतरी हॉल्ट घेऊनच कुठेतरी एक मुवमेंट थोडीफार वर्चस्व एक देण्याचा प्रयत्न करेल. मग जवळपास काय थोडाफार पॉज मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. काय बघायला मिळू शकतो? पॉज. हे लक्षात. आता पॉज काय बघायला मिळू शकतो याच्या पाठचं कारण काय? पहिलं कारण आहे आपला 50 मुव्हिंग ॲव्हरेज. लक्षात घ्या, जेव्हा 50 मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास मार्केट आलंय इथून ते काय झालंय, एकतर ते बाउन्स बॅक झालंय, हे लक्षात घ्या. पण जर मार्केट बाउन्स बॅक झालं नाही असं तर डेफिनेटली तुम्हाला सेलिंग बघायला मिळू शकते मोठ्या प्रमाणात, किंवा आपण त्याला म्हणू शकतो काय, प्रॉफिट बुकिंग. हे लक्षात असू द्या. ओके, क्लिअर आहे का विषय? ठीक आहे. त्याचबरोबर आता ही त्यामुळे विषय काय करायचा आहे, आजचा महत्वाचा सपोर्ट कोणता काढायचा आहे? आजच्या दिवसाच्या कॅन्डलचा लो महत्वाचा सपोर्ट आहे आणि आजच्या दिवसाच्या कॅन्डलचा हाय दुसरा महत्वाचा सपोर्ट, सॉरी रिजेक्शन. म्हणजे एक उद्यासाठीचा मेन लेवल जे मार्केटला पहिले टेस्ट करायचं आहे मार्केट उघडल्या उघडल्या, एक तर ही लेवल तोडून सेलिंग कंटिन्यू असेल तर सेलिंग करायला पाहिजे 22,232 किंवा मार्केटला बाउन्स बॅक व्हायचं असेल तर ह्याच रेंजमध्ये कुठेतरी ट्रेड होऊ शकतो. हे लक्षात असू. किंवा म्हणू शकतो इथे जसं साईडवेज राहिले तसं कुठेतरी इथे साईडवेज असताना बघायला मिळू शकतो. लक्षात असू. ओके. त्याचबरोबर आता ओव्हरऑल जर निफ्टी बघितला तर जवळपास काय हायर लोज बनून निफ्टी वरच्या दिशेने गेला, हे लक्षात घ्या. जर हा लो बनवायचा असेल तर डेफिनेटली मार्केट इथे कुठेतरी लो बनून परत वरच्या दिशेने जाऊ शकतो या ऑल टाइम हायच्या आसपास. हे लक्षात असू द्या. कारण ऑल टाइम हायच्या लेवल कोणती ही आहे जी सर्वात महत्वाची आहे, कोणती? 22,800 ची लेवल. हे लक्षात असू द्या. ओके. सो आता थेट जा आपण 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती. आता या टाइम फ्रेम वरती आल्यानंतर आपल्याला एक गोष्ट व्यवस्थित बघायला मिळते, मार्केट हा जो फॉल नंतर मार्केट इथे जवळपास थांबलेला आहे. जवळपास काय इथे थोडंफार साईडवेज मार्केट राहिलेलं आहे. लक्षात. जवळपास या रेंजच्या आसपास मार्केटने इथे कुठेतरी एक पॉज घेतलेला आहे. लक्षात असू. ओके. त्याचबरोबर वरचा अजून एक लेवल आपण ही काढून घेऊया जिथे ऑलरेडी इथे सपोर्ट देणे आधी सुद्धा घेतला आहे. ओके. आता सेलिंग जर कंटिन्यू झाले तर आपण काय म्हणू शकतो, किती येऊ शकतं खाली? सेलिंग कंटिन्यू झालं तर पहिलं टार्गेट आपण हे ठेवू शकतो. ह्याच्या खाली थोडंफार मार्केट आलं तर डेफिनेटली 22,100. पण त्याच्या खाली मार्केट पडलं तर मग आपण म्हणू शकतो 22,100 म्हणजे ह्या रेंजशिवाय आपल्याला एक जागाच नाही कुठे, किंवा ह्याच्या खाली आलं तर डेफिनेटली ही रेंज जवळपास काय एक थोडीफार चांगली भली मोठी सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकते. लक्षात असू. हा जो ट्रेंड आहे हा थोडाफार बेंड झालेला आहे, हा इथे आपल्याला परफेक्ट बघायला मिळतो. जर ट्रेंड बेंड होत असेल तर डेफिनेटली अजून पुलबॅक आहे, हा किती येऊ शकतो? ऑलरेडी हा रीचला पोहोचलेला आहे बघा. 0.5 लेवल आहे, 0.5 0.6 ऑलरेडी एका गोल्डन रेंज मध्ये ट्रेड होतोय. समजा ही लेवल तोडल्या 0.5 0.6 मग सेलिंग वाढू शकते. लक्षात असू द्या. परंतु जर हा पुलबॅक असेल तर इथेच सपोर्ट घेऊन हा डेफिनेटली इथे बाउन्स बॅक करू शकतो. हे आपल्याला क्लिअर कट बघायला. ओके. आपली ट्रेंड लाईन कशी असणार आहे? ट्रेंड लाईन आपली निगेटिव्ह असणार आहे आणि निगेटिव्ह ट्रेंड लाईन असणार ती सुद्धा अशी. हे लक्षात असू. जवळपास काय हा एक चॅनल आहे ज्याच्यामध्ये मार्केट ट्रेड होताना बघायला मिळतं. हे लक्षात असू. आता सर्वात प्रथम ट्रेंड चेंज व्हायचा असेल तर लगेच आपण कसा विचार करू शकतो? सर्वात प्रथम 50 मुव्हिंग ॲव्हरेज वरती मार्केट होल्ड करायला पाहिजे याच्यावरती, आणि त्याच्यानंतर आपलं ट्रेंड लाईन जी आहे
या ट्रेंड लाईनच्या वरती कुठेतरी पॉझिटिव्ह क्लोजिंग द्यायला पाहिजे, तर आपण कुठेतरी बाय करण्याचा विचार करू शकतो. काय? निफ्टी. हे लक्षात घ्या. ओके. ठीक आहे. सो निफ्टी जर ह्या रेंज मध्ये ओपन झालं आणि इथून ओपन होऊन वरच्या दिशेने गेलं तर डेफिनेटली 22,353च्या वरती बाय करू शकतो का? ट्रेंड लाईन तुटत असेल तर बिंदास थोडंफार बाय करून एवढं डायरेक्ट थोडक्यात तुम्हाला खरं सांगू का, ओव्हरऑल डाऊन ट्रेंड असताना लगेच डोळ्यात आपण बाईंगची आपण पोझिशन घेऊ शकत नाही. मग त्यासाठी काय करायचं? छोटे मोठे लॉट घ्या किंवा छोटे छोटे प्रॉफिट बुक करा 20-30 पॉईंटचे. जोपर्यंत ही म्हणजे 22,500च्या वरती जोपर्यंत मार्केट टिकत नाही तोपर्यंत आपण काय करू शकत नाही? एक फिअरलेसली बाईंग करू शकत नाही. हे लक्षात असतं की अग्रेसिव्ह बाईंग करू शकत नाही. हे लक्षात असतं. ओके. ठीक आहे. मग आता सेलिंग साठीचं काय करायचंय? उद्या मार्केटवरती डिपेंड आहे. म्हणजे मार्केट जर गॅपडाऊन ओपन झालं 22,200च्या आसपास, तिथे जवळपास 20-30 पॉईंट आणि टिकत असेल 22,200च्या खाली, तर बिंदासच्या खाली तुम्ही फुट बाय करून सेल करू शकता. पण एकदम गॅपडाऊन झाला 22,100च्या आसपास, मग थोडाफार वेट करा. इथून थोडाफार बाउन्स बॅक होत आहे का बघा. ठीक आहे. किंवा कशी प्राइस ऍक्शन बनते का बघा. जर निगेटिव्ह कॅन्डल सरळ एक क्रॉस करून जात असेल 22,100ला, बिंदास ह्याच्याकडे तुम्ही सेल करू शकता. हे लक्षात घ्या. फुट बाय करू शकता. हे लक्षात असू द्या. 22,100च्या खाली. हे लक्षात असू द्या. ओके. सिम्पल निफ्टी अनालिसिस तुम्हाला समजले का? सिम्पल, सरळ साध्या सोप्या भाषेत. आणि त्याचबरोबर उद्या सेलिंगचा जर विषय असेल तर बँक निफ्टी सुरुवातीला सेल करायचा विचार करा. कारण सकाळच्या सत्रात बँक निफ्टी वीक आपल्याला बघायला मिळते. पण अर्थात जर गॅप डाऊन झाला बँक निफ्टी, तर बँक निफ्टीला ट्रेड कसा बघायला मिळू शकतो ते सुद्धा आपण आता बघणार. आता बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीला उद्या एक्सपायरी आहे. हे लक्षात असू द्या. त्याचबरोबर बँक निफ्टीमध्ये सुद्धा तोच जवळपास ट्रेंड आपल्याला बघायला मिळतोय. असं एक अप ट्रेंड मध्ये जवळपास बघायला मिळते मार्केट आणि या रेंजच्या आसपास असं ते चाललंय. ह्या चॅनल मध्ये आता करंट मध्ये मार्केट, जर आपण डेली टाइम फ्रेम वरती आलो की आपल्याला हे समजते या चॅनल मध्ये मार्केट चालणार. एक व्यवस्थित आपण म्हणू शकतो एक प्रॉपर चॅनल. इथे रिजेक्शन घेण्याचा एक विषय सुद्धा तोच आहे, कारण या रेंजच्या आसपास, या ट्रेंड लाईनच्या आसपास इथे मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे. हे लक्षात त्याचं घेऊन तो रिजेक्शन घेऊन थोडंफार खाली आलेलं. ओके. आता सर्वात महत्वाचं म्हणजे, आता ही जी आजची जी रेड कॅन्डल बनते, ह्या रेड कॅन्डलचा जर तुम्ही लो मार्क करायचं म्हटलं तर तो लो बघा एक चांगला सपोर्ट बघायला मिळतो. आणि हा सपोर्ट जर पाठी आला तर लक्षात घ्या की ह्याच्या आधी सुद्धा मार्केटने ह्या सपोर्टचा आधी रिजेक्शन घेतलेला इथे त्याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे, याच्या आधी. पण आता काय झालंय, याच्यावरती होल्ड करण्याचा प्रयत्न केला, मुवमेंट आणि परत मार्केट खाली टेस्टिंगला येतं. आता इथे प्रश्न आहे, जर लो तुटला तर डेफिनेटली सेलिंग बघायला मिळू शकते का? डेफिनेटली 37,700 पर्यंत मुवमेंट चांगली बघायला मिळू शकते जर लो तुटला तर. परंतु जर इथे सपोर्ट घ्यायचं असेल मार्केटला, डेफिनेटली इथे कुठेतरी म्हणजे उद्या काय, उद्या एक्सपायरी साईडवेज एक्सपेक्ट आपण करू शकतो. जर लो तुटला नाही, 48,000 तो 300च्या खाली टिकलं नाही तर. हे लक्षात घ्या. साईडवेज आपल्याला बघायला मिळू शकतो मार्केट आणि वॉलटाईल. पण तुटलं तर डेफिनेटली आपल्याला 37,800 म्हणजे आपलं 50 मुव्हिंग ॲव्हरेज आहे इथपर्यंत तरी आपल्याला मार्केट बघायला मिळू शकतो. टार्गेट जे आहे आपण हे ठेवू शकतो खालच्या दिशेने. रिजेक्शन झोन जी आहे ती कोणती ठेवू शकतो? आजच्या दिवसाचा हाय पकडा, एक चांगली रिजेक्शन झोन. ओके. चला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आल्यानंतर एक खालच्या टार्गेट्स आपण कसे सेट करू शकतो बघा. सुरुवातीचा हा सेलिंग, नंतर हा वरती आला म्हणजे जवळपास हा पुल बॅक आहे. सो पुल बॅक लेवलला आपण ही रेंज एक काढूया आणि त्याच्यानंतर वरच्या रेंजच्या आसपास ही एक रेंज आपण ऍड करून घेऊया आणि त्याच्या वरच्या लेवलला आपण रेंजेस कोणत्या बघायला मिळतात बघा. काढू शकतो का? काढूयात का? ही एक बघायला मिळते. आता इथून खाली येताना मार्केट कोणती लेवल आपण काढूया बघा. ही एक लेवल व्यवस्थित परफेक्ट आपल्याला बघायला मिळते ह्याच्या आधीची. त्याच्यानंतर ह्याच्या खाली मार्केट आलं तर टार्गेट कसं सेट करू शकता बघा. ह्याच्या खाली येताना आपल्याला ही एक लेवल बघायला मिळतं टार्गेट सेट करायला. त्याच्यानंतर खाली त्याच्या ही एक टार्गेट, जवळपास काय 3 टार्गेट्स बॅक टू बॅक बघायला मिळतात. ही लक्षात असू. ट्रेंड लाईन जी आहे निगेटिव्हच आहे आणि 2 दिवसाचा ट्रेंड आपण मोजूया, मेजर करूया. तो कसा असणार आहे? एक अग्रेसिव्ह निगेटिव्ह. ओके. आता ट्रेड कसा होईल? बाईंगची जर रेंज म्हटलात, एक आपण म्हणू शकतो सेफ बाईंगची झोन ती म्हणजे ही. रेंज बाउंड झालं मार्केट तर डेफिनेटली 48,770च्या वरती बाय करा. हे टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतात आणि उद्यासाठी 48,800 एक चांगली रिजेक्शन झोन असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर 48,200 एक आता करंट मध्ये तरी सपोर्ट घेतोय, पण खालच्या दिशेने म्हटलं तर 48,000 एक चांगली सपोर्ट रेंज असणार आहे ही. आणि हिच्या खाली तुटलं तर 48,700 सुद्धा एक चांगली सपोर्ट आहे आणि त्याच्या खालीच्या दिशेने 48,700 सुद्धा सपोर्ट आहे. या चांगल्या सपोर्ट झोनचा ते लक्षात असू दे. पण ऑलरेडी डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट असल्यामुळे ऑलरेडी आपण रेजिस्टन्स झोन सध्या वरच्या दिशेने चांगला आहे, कारण वरून दबाव पडतोय हे लक्षात. आणि सपोर्ट झोन जरी असला तरी त्या थोड्याफार वीक आहे. त्यामुळे उद्या जर मार्केट सरळ खाली जात असेल तर बिंदास तुम्ही सपोर्ट झोनला एक 19-20 करून तुम्ही डेफिनेटली त्याच्यात थोडाफार रिस्क घेण्याचा प्रयत्न करू शकता. आणि थोडाफार काय असं ना, एक तिथे ट्रेड घेण्याचा प्रयत्न करून टार्गेट अचीव्ह करण्याचा प्रयत्न करू शकता. पण पार्ट बाय पार्ट तुम्ही प्रत्येक सपोर्ट झोनला प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे, हे लक्षात असू. ठीक आहे. त्याचबरोबर आता
जर ह्याच्यावरती टिकलं तर ह्या दोन रिजेक्शन, त्यामुळे पुलबॅक मध्ये थोडाफार जरी मार्केट आलं तर 50 मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास तरी येण्याचा प्रयत्न करू शकतो. मग त्याच्यामध्ये 50-100 पॉईंट तरी आरामात तुम्हाला बघायला मिळतात. या आपल्याला ओपन झालं 48-100च्या आसपास, बिंदास तुम्ही ह्याच्या खाली जर टिकत असेल तर सेल करा, पुट बाय करा. परंतु जर एकदम गॅप डाऊन झाला 48-927च्या आसपास किंवा 48,000च्या आसपास, तर डेफिनेटली ते वाट बघा आधी, सुरुवातीची पहिली कॅन्डल कशी बनते, लो तोडून जात असेल तर बिंदास तिथे पुट बाय करा. किंवा आपण काय करू शकतो, फ्युचर जो आहे हा सेल करू शकतो, हे लक्षात असू. मग मुवमेंट थोडंफार 50-100 पॉईंट अजून तुम्हाला मुवमेंट बघायला मिळू शकते, हे लक्षात असू. समजले का निफ्टी बँक निफ्टीचे अनालिसिस सरळ साध्या सोप्या भाषेत समजलं असेल. एक्सपायरीचा सुद्धा विषय समजला असेल, कसा उद्या ट्रेड करायचा एक्सपायरी दिवशी. आणि मेन म्हणजे सकाळच्या सत्राचा मुवमेंट तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळणार. साईडवेज ओपन झाला तर साईडवेज ओपन झाला तर पहिले ब्रेकआउट कसं कुठल्या दिशेने देते ते बघा. सेलिंग साईडला असेल तर बिंदास, पण लक्षात घ्या सेलिंग साईडला थोडाफार खाली येत असेल, दाबवण्याचा प्रयत्न करत असेल तर बिंदास सोडा, कारण का ऑलरेडी सेलिंग चांगली झालेली आहे या रेंजच्या आसपास, आणि ही रेंज चांगली एक मोठी सपोर्ट याच्या आधी सुद्धा इथे घेतलेला आहे. ठीक आहे इथे, आणि याच्या आधी रेंज सुद्धा रिजेक्शन म्हणून काम केलेलं आहे. तर ही रेंज किती महत्वाची आहे बघा. 1 2 3 दिवस गॅप ओपन होते, इथून सेलिंग येते, गॅप ओपन होते, इथून सेलिंग येते, इथे गॅप ओपन झालं, बाईंग आली, इथं ह्या रेंजच्या आसपास रिजेक्शन झालं, दुसऱ्या दिवशी गॅप डाऊन झालं, परत ती लेवल तोडली, म्हणजे जवळपास विचार करा 48,200 केवढी मोठी रेंज आहे. त्यामुळे इथे आता जवळपास काय झालं, एकदम गॅप डाऊन झालं तर थोडंफार लगेच सेल करण्याचा प्रयत्न करू नका. कॅन्डल कशी बनते, लो कसा तुटतोय त्याचा विचार करा, त्यानुसार तुम्ही ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. कारण ऑलरेडी आता बॉटमला आपण पोहोचलो, त्यामुळे तिथे जास्तीत जास्त तुम्ही लॉस होण्याची ते शक्यता आहे. त्यामुळे लगेच ट्रेड घेऊ नका, काही ट्रेड घेऊ नका, प्राइस एक्शन बघून ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा. समजलं असेल तर लाईक कमेंटच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काही प्रश्न असेल तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ठेवलेली आहे. मित्रांनो, इथे तुमची मी आता रजा घेतोय. धन्यवाद.